पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जो हात ठेवला त्यामुळे एका सामान्य रिक्षावालाचा त्या ठिकाणी आमदार आणि मंत्री झाला। पण हे साले भडवे त्याचे नातेवाईक आणि त्यांचे घरचे ना जोडीने मारतील पहिले चार भिंतीच्या आत। शिर्डीच्या भावड्यानं या शहरामध्ये येताना 10 वेळा विचार करून मगच पाऊल ठेवायचं। शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आज साजरा होतो आहे। मात्र त्यापूर्वीच कुठेतरी जे पक्षाचे खासदार आहेत ते कुटीच्या उंबरठ्यावर आहेत। आपल्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत। अहिल्यानगर शहरामध्ये आपण आलो आहोत। आज कुठेतरी 60वा वर्धापन आहे, मात्र कुठेतरी खासदार हे फुटीच्या उंबरठ्यावर आहे, शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत। काय वाटतं, वर्धापन दिनाच्या दिवशीच कुठेतरी गद्दारी पक्षांतर्गत होताना दिसतीये? मातोश्रीवरती ज्यांनी त्यांचं आयुष्य घातलं आणि त्यांच्या डोक्यावरती हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी, पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जो हात ठेवला त्यामुळे एका सामान्य रिक्षावालाचा त्या ठिकाणी आमदार आणि मंत्री झाला। पण हे साले भडवे त्या ठिकाणी गद्दार झाले। ज्या ताटात जेवले त्याच ताटात त्यांनी घाण केली। महाराष्ट्राशी, हिंदुत्वाशी यांनी बेईमानी केली। त्यामुळे कोणी यांना आधी जर टायगर म्हणत असेल तर हे त्यांचे सो कॉल्ड अनाथांचे नाथ जे आहेत ते, जे आधी गुवाहाटीला जाऊन त्या ठिकाणी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पायाशी त्या ठिकाणी बांधून आले आणि आज ज्या खासदारांना मागच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर, म्हणजे आधी ज्यांनी आमचा पक्ष चोरला, पक्ष चिन्ह चोरलं, आमचे आमदार चोरले, त्यानंतर जनतेनं त्यांच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा उद्धव साहेबांकडे पाहून जो कौल दिला होता त्या विरोधातल्या खासदारांना यांनी प्रलोभन देऊन 50 खोक्यांचं आमिष देऊन त्या ठिकाणी फोडण्याचं काम केलंय। आज आम्ही अहिल्यानगर शहरामध्ये त्या ठिकाणी या खासदारांची ज्यांनी फुटीरता केली, गद्दारी केली, त्यांची गाढवावरनं त्या ठिकाणी वरात काढली, त्यांना जोडे मारले, त्यांच्या प्रतिमा आम्ही पायदळी तोडल्या। जिंदे साहेब, तुम्हाला काय वाटतं, शिर्डीच्या खासदारांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ठाकरेंशी गद्दारी केली असं म्हटलं जात आहे, ते देखील शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत? सगळ्यात पहिले तर मी आघाडीच्या वतीने हा गद्दारांचा निषेध करतो आणि जे आपले शिर्डीचे खासदार आहे त्यांना तर मी प्रथम सांगेल की तुम्ही ना तुमच्या नातेवाईक घरच्यांना पहिले विचारायला पाहिजे त्यांनी की मी ही जी काही घटना केली चार भिंतीच्या आत विचारलं पाहिजे की योग्य आहे। त्याचे नातेवाईक आणि त्यांचे घरचे ना जोडीने मारतील पहिले चार भिंतीच्या आत। आणि जनता आहे ना, जनतेत ज्यावेळेस हे लोक येतील ना, जनता यांना काय उत्तर देईल त्यावेळेस महाराष्ट्रातनं पूर्ण मीडिया पाहिल। एकीकडे ठाकरे गटाचे खासदार फुटतात, मात्र राजाभाऊ वाजे यांनी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले। राजाभाऊ वाजे हे आमच्यासारखे कट्टर शिवसैनिक आहेत आणि त्यांच्या वडिलांना 2 भामटे आले तिकडून ठाण्यावरून आणि ते म्हणले तुम्हाला असं असं देतो, असं असं करतो केंद्रामध्ये। परंतु वाजेंचे वडील म्हणले की आम्ही एकनिष्ठ बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे। आता पक्षप्रमुख उद्धव साहेब हे पक्षाची धुरा सांभाळत असताना त्या ठिकाणी आम्हाला उद्धव साहेबांनी या ठिकाणी मशाल चिन्हावर निवडून आणलेले, तर आम्ही मशालीशी गद्दारी करणार नाही, आम्ही एकनिष्ठ शिवसैनिक आहोत। एक शेवटचा प्रश्न घेतो फक्त, जर वाकचौऱ्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला तर तुम्ही पुढची भूमिका काय असणार आहे? शिर्डीच्या भावड्यानं या शहरामध्ये येताना 10 वेळा विचार करून मगच पाऊल ठेवायचं, बरं का? म्हणजे ही पहिली वेळ नाही आहे। या वाकचौऱ्यांना यापूर्वी सुद्धा मातोश्रींनी आशीर्वाद दिला, ते खासदार झाले, त्यांनी पक्षाशी गद्दारी केली, त्यांना शिर्डीच्या जनतेने जागा दाखवली। माझं तर ह्या वाकचौरींचं सगळ्याच खासदारांना आव्हान आहे, त्या ठिकाणी तुमच्यात जर हिंमत असेल तर पहिले मशालीच्या खासदारकीचा राजीनामा जो आहे तो संसदेच्या अध्यक्षांकडे पाठवा आणि मग कुठे जाऊन जे शेण खायचे ते शेण त्या ठिकाणी खा। वाकचौरींनी जी गद्दारी केली याचा हिशोब जो आहे तो शिवसैनिक आणि या जिल्ह्यातली जनता जी आहे ती 2029चा चुकता केल्याशिवाय राहणार नाही। तर कुठेतरी संतप्त शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे आणि जर या ठिकाणी वाकचौरे आले खासदार तर त्यांचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही, असं संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या। प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर।